तर सगळे चेकिंग वगैरे झाले, पण आम्ही लास्ट स्लो झालं आता आले ना, त्यामुळे झाले काय. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा चांगला विचार बघूया. नाव ठेवणं सोपं आहे, बट नाव कमवणं कठीण आहे. आपण लहान असताना नाव कोणी ठेवून जातं, बट तेच नाव मोठं करण्यासाठी आपल्याला भरपूर अशी धडपड करावी लागते, अफाट कष्ट करावं लागतं. तेव्हा कुठे आपलं नाव रोशन होतं, म्हणजे नाव मोठं होतं. आता आम्ही केरलापासून जर्नी सुरू केलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. केरला टू महाराष्ट्र म्हणजेच केरला टू कोची टू अटपाडी हा प्रवास तुम्हाला बघायला भेटेल. घरातून येताना भरपूर धावपळ होती. आम्ही ज्वेलरी शॉपमधून आलो आणि आमच्याकडे कसलाच टाईम नव्हता आणि सगळं बॅगा वगैरे ठेवल्या, कारण दुपारीच मी सगळ्या बॅग वगैरे पॅक करून ज्वेलरीमध्ये गेलेली. सगळं झालं आणि टाईम कसलाच भेटला नाही, त्यामुळे घरातून व्हिडिओ अजिबात शूट केला नाही. आम्ही इथं कोचीमध्ये पोचलो आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, लुलू मॉलच्या तिथं आलो आहे. गर्दी भरपूर आहे आणि आम्हाला भीती वाटते की फ्लाईट मिस होते का काय, कारण ट्रॅफिक आहे म्हणून. तर इथं कोचीमध्ये बराच वेळ थांबावं लागतं, कारण कोची एअरपोर्टचा जो मेन गेट म्हणू शकतो किंवा मेन एंट्रन्स म्हणू शकतो, तिथून आम्ही आता चाललो आहे. तर हे वर्ल्डमधलं पहिलं एअरपोर्ट आहे जे पूर्णपणे सोलार सिस्टीमवर चालतं आहे. मस्त एअरपोर्ट आहे, बट दिवसा त्याचा व्हिडिओ काढला तर छान दिसेल, म्हणजे सगळं काही दिसेल आणि सोलारचे जे पॅनल आहेत ते पण बघता येईल. बट आम्ही दिवसाचा प्रवास करतच नाही शक्यतो. आम्ही रात्रीच्या फ्लाईटनेच जातो, कारण दिवसा गेलो तर दिवसभराचं फुल डे वेस्ट होतं, त्यामुळे रात्रीचाच प्रवास करतो नेहमी. त्यामुळे बघू कधी चान्स भेटला तर सकाळी आम्ही कधी प्रवास केला, फ्लाईटची जर्नी असेल तर त्यावेळेस मी सगळं काही दाखवते. तर हे बघा, हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर इथं बघू शकता. तर आम्ही वरच्या साईडने येतो, खालच्या साईडने आपण जाऊ शकतो, बट आम्ही वरच्या साईडने येतो. आम्हाला मस्त वाटतं इथून यायला, इथला व्ह्यू वगैरे बघायला मस्त. येताना आम्हाला मनात थोडीशी भीती वाटत होती की पोचतोय की नाही, बट एअरपोर्टच्या जवळ आलो आणि मग असा मोठासा श्वास घेतला, हां फायनली इथं पोचलो आहे. आणि आत्तासुद्धा टाईम जास्त नाही आणि भूक पण भरपूर लागली, आम्ही जेवण केलेलं नाही. तर 7:30 आम्ही घरातून निघालो आणि 11ची फ्लाईट होती. 1 तास अगोदर इथे यावं लागतं. तर आता इथं गाडी पार्क केली आहे आणि गाडी इथंच 4-5 दिवस राहणार आहे. आम्ही 5 दिवसांनी रिटर्न केरलामध्ये येणार आहे. तर जेवण वगैरे इथंच केलं, घरातूनच बनवून आणलेलं होतं. कधीही आम्ही एअरपोर्टवर येताना जेवण कधीच असे हॉटेलमध्ये जाऊन करत नाही, कारण टाईम वेस्ट होऊ शकतो आहे आणि लवकर जेवणसुद्धा देत नाहीत, त्यामुळे आम्ही घरातूनच बनवून आणतो. तर फायनली जेवण वगैरे झालं, गाडीत बसूनच आम्ही जेवण केलं आणि आत्ता चेकिंगसाठी चाललो आहे. तर पटापटा चेकिंग करावी असं मनात आहे, कारण थोडासा वेळ राहिला आहे. आणि इथं आल्यानंतर आदी आणि गुड्डूची पण आठवण आली, कारण ती दोघं असती तरी पण मजा आली असती, बट स्कूलमुळे त्यांना यायला जमत नाही. म्हणजे आधीचं आता स्कूल सुरू आहे आणि गुड्डू तर हॉस्टेलमध्ये, त्यामुळे तिलाही यायला जमत नाही. एअरपोर्टचा व्ह्यू बघू शकताय, मस्त व्ह्यू आहे, मस्त वाईब येते, म्हणजे इथं आल्यानंतर मस्त वाटतं. आणि मोठं एअरपोर्ट आहे, छान एअरपोर्ट आहे कोचीमध्ये पण भेटले आणि आता आम्ही चाललो आहे. गेट नंबर 2 आला आहे, तर तिथपर्यंत चाललो आहे. आम्ही पाहतो गेट नंबर 2 तिथे आहे. एअरपोर्टच्या आत आल्यानंतर इथं शॉपिंगसुद्धा करू शकता. इथं कपडे, स्नॅक्स वगैरे काही जे क्रीम वगैरे काही पाहिजे असेल तर इथं इझिली भेटू शकते. ऑर्नामेंट्स ते सगळं काही अवेलेबल आहे. तर आता सगळे चेकिंग झालं आणि फायनली आम्ही आता गेट नंबर 2कडे चाललो आहे. इथं आलो तर बघतोय काय सगळ्यांचं चेकिंग झालेलं होतं आणि लास्ट ते अनाऊन्समेंट करत होते आणि आमचं नाव घेतलं. आम्ही लगेचच आत आलो. यायला उशीर झाला होता आणि आता आलो तर सगळे चेकिंग वगैरे झाले, पण आम्ही लास्ट स्लो झालं आता आले ना, त्यामुळे झाले काय.
चेकिंग झालं. फायनली आम्ही इथं आमच्या सीटवर बसलो आणि आज पहिल्यांदाच आम्हाला पुढच्या साईडला सीट भेटली. तर इथं आज फ्लॅटमध्ये मराठी लोक खूप आहेत, टूरला वगैरे आलेले असतील कदाचित. आणि आता 1-1.5 तासात आम्ही इथून पोचतो आहे. केरला टू महाराष्ट्र जर्नी ओन्ली 1.5 तासाची आहे. एअर इंडियामध्ये आलेलो होतो, तर फायनली पुण्यामध्ये पोचलो आणि ते जास्त व्हिडिओ फोटोज वगैरे काढू शकत नाही, त्यामुळे मी कॅमेरा ठेवला आणि ज्या ठिकाणी काढू शकतो त्या ठिकाणी सुरू केला. तर बरेच जण व्हिडिओज काढत होते, त्यांचं बघून मीही सुरू केलं. म्हणजे इथं लिहिलेलं होतं की काढू शकत नाही, त्या ठिकाणी मी काढलंच नाही. बट दुसरी लोक काढायला लागली का मी व्हिडिओ काढला. आणि आता मी लगेज घेण्यासाठी इथं थांबलो आहे. आणि एक बॅग आली ॲक्च्युली आमची आणि अजून एक बॅग यायची आहे. बॅग आली की आम्ही लगेचच इथून रिटर्न घराकडे चाललो आहे. म्हणजे इथं पुण्यामध्ये पोचलो ना, कधी एकदा असं घरी आमच्या आटपाडीतल्या घरात जातो असं वाटतं. मस्त वाटतं. महाराष्ट्रामध्ये पोचलं एक वेगळीच वाईब आहे. इतकं मस्त वाटतं मनाला सांगू शकत नाही. तर हे बघा इथं लिहिले पुणे आणि पुण्याच्या एअरपोर्टवर आलो की बाहेरच्या साईडचा व्ह्यू दाखवतो. मस्त व्ह्यू. अगोदर असं नव्हतं, त्यांनी गेल्या वर्षीच मला रिन्यू केलं हे सगळं. आणि केरळामध्ये अजिबात थंडी नाही आणि इथं आल्यानंतर थंडी वाजायला लागली. म्हणजे सगळे म्हणत होते गावी भरपूर थंडी आहे, भरपूर थंडी आहे. आणि इथं आल्यानंतर कळलं हां थंडी आहे. तर आता रस्त्याचा व्ह्यू मी जास्त काढत नाही कारण रात्र आहे, त्यामुळे घरी गेल्यानंतरच दाखवते. फायनली आमच्या अपार्टमेंटमध्ये पोचलो आहे. वेलकम टू SPJ अपार्टमेंट. आणि इथं आल्यानंतर आम्हाला सगळं बघावं असं वाटतं. झाडं बघावी, हे बघावं, ते बघावं. तर आता पहाटेचे 5 वाजलेत आणि आम्ही बाहेरच्या साईडने एक 5-10 मिनटं तरी फिरलो, सगळीकडून फिरून बघून. आणि नंतर मग वरती चाललो आहे. तर 5th फ्लोअरवर आहे आमचं घर. तर घराचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच घेऊन येते. तर बऱ्याच ताई म्हणत होत्या की होम टूरचा पण व्हिडिओ बनवा गावी गेल्यानंतर. तर होम टूरचा सुद्धा व्हिडिओ बनेल आणि भरपूर व्हिडिओज इथून पुढे बघायला भेटतील. 4-5 दिवसात किती व्हिडिओ काढता येतील तेवढे काढणार आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच मी संक्रांतीला गावी आहे. पुढे तुम्हाला संक्रांतीचं सुद्धा डिटेलमध्ये प्रॉपर महाराष्ट्र पद्धतीचे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि इथं आमच्या इथं आटपाडीमध्ये मस्त पद्धतीने सेलिब्रेट करतात संक्रांती वगैरे, म्हणजे गावी सगळीकडेच करतात. वेलकम टू SPJ निवास. तर आता घरामध्ये एंट्री करतो आहे. जस्ट बघा पतीजीने एंट्री केलेली आहे आणि आता माझा नंबर. खरं सांगू का, घरामध्ये पाऊल टाकला की मनाला किती सुकून मिळतं. हे आपण ज्यावेळेस दुसऱ्या राज्यात राहतो आणि आपल्या राज्यात येतो त्यावेळेसच ती भावना आपल्याला कळू शकते. फायनली केरळापासून प्रवास सुरू केलेला महाराष्ट्रामध्ये आमच्या घरी आल्यानंतर संपला आणि आता आम्ही पोचलो आहे. पहाटेचे 5 वाजलेत आता इथून पुढे महाराष्ट्राचे ब्लॉग बघायला भेटतील. आणि इथं थंडी खूप आहे. केरळामध्ये थंडी नव्हती आम्हाला वाटत म्हणजे थंडी वाजतच नव्हती, तिकडे नसतेच थंडी. बट इथं थंडी खूप होते. मस्त वाटलं, पण आल्या भारी वाटलं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. तर हे बघा सकाळचं गावाकडचं वातावरण, फ्रेश वातावरण. हे वातावरण बघितल्यानंतर माइंड एकदम फ्रेश झालं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे, कानाला ऐकायला मस्त वाटतं आहे. थंड हवा पण सुटली आहे, भारी वाटत होतं. म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा. तसं पाहिलं तर आम्ही 5 वाजता आलो आहे, पण आल्यापासून सगळं व्यवस्थित ठेवायसाठी मग वेळ गेला. आणि आत्ता बघा एक 6 वाजलेत. 6 वाजताचा हा व्ह्यू आहे. बऱ्याच ताई विचारत होत्या की तुम्ही कुठे राहता महाराष्ट्रामध्ये. तर आज फायनली तुम्हाला समजलं असेल की महाराष्ट्रामध्ये आम्ही आटपाडीत राहतो. तर हीच आहे आमची प्यारीशी आटपाडी. आटपाडी म्हटलं का मन असं मोठं होतं, म्हणजे भारी वाटतं खरं. आणि ज्यावेळेस आम्ही केरळामध्ये असतो त्यावेळेस कोणी विचारलं तुम्ही कुठला आहात, कोणत्या राज्यातून आलाय, तर महाराष्ट्र सांगायला मस्त वाटतं. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आटपाडी सांगायला भारी वाटतं.